हॅलो गाईज, काल रात्री सुद्धा आम्हाला झोपायला 3 वाजलेत. आता बाहेर निघालोय. एक फर्निचर परचेस करायचंय. तुम्ही बघितलं असेल मला की मी बराच वेळा खाली फ्लोरिंगवर बसतो, पण त्याच्याने माझ्या बॅकमध्ये पेन व्हायला लागला. तर मी विचार करतोय की एखादा डेस्क अँड चेअर घ्यावी. तर त्याकरता आम्ही चाललोय फर्निचर मॉलला. तर बघूया काय प्राइस असते, कसं असतं आणि कशा पद्धतीने आपण ते घेणार. घ्यायचं आज किंवा उद्यामध्येच आहे, कारण आज सुट्टी उद्या सुट्टी, नाहीतर मग पुन्हा ऑफिस स्टार्ट होतं, मग मला वेळ नाही मिळत तेवढा. तर बघूया. आणि आता जातोय आम्ही. इथे बाजूला एक फर्निचर मॉल आहे, पहिले तिथे चेक करू. तिथे नाही जमलं तर मग आणखीन 2-3 दुकानं आम्ही ट्राय करू. हा गार्गी, आम्ही दोघं रेडी आहेत. तेजू येते आता. मला स्टिक करून घेतला आहे त्याने डॉक्टरने. गुड जुगाड. हा, इंडियन्स लोक जुगाड खूप करतात. ॲट दी एंड बापरे, विश्वनाथ पॅलेस. ओके, आम्ही याच्या अगोदरच आमचा सामान वरती येऊन पोचलाय. काय आहे हे? ठीक आहे यार, नथिंग, नो प्रॉब्लेम. हा बघा, हा टेबल. चला तो मध्ये आत गेल्यावर तुम्हाला दाखवतो. चेअर पण आली आहे. तर आम्ही ह्या 2 वस्तू घेतल्या आता. तर आजपासून माझं खाली बसणं बंद आणि टेबल खुर्चीवर बसणं चालू. आता बघा, उद्घाटनासाठी आलेल्या आहेत मॅडम. तर सांगा कलर कसा वाटला तुम्हाला ते सांगा. आणि याची प्राइस मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगेल किती दोघं आहे आम्हाला कितीत गेलं. तर उद्घाटन झालेलं आहे ऑब्वियस. चला, नवीन वास्तवाला कसं आपण पूजा वगैरे करतो, तर टेबलची आणि या खुर्ची दोघांची पूजा झाली. आता आपण इथे आपलं वर्क स्टेशन आहे, इथून आपलं काम स्टार्ट होणार. नेक्स्ट म्हणजे तो ऑल इन वन आहे. गार्गीच्या स्टडीसाठी पण माझं ऑफिसचं वर्क, आपण यूट्यूबचं एडिटिंग वगैरे ते यूट्यूब वगैरे करते, सर्व खाली बसून चाललो होतो. तर ह्याने आता आम्हाला ती थोडी सवलत मिळाली की तो आता मल्टीपर्पज यूज होईल. खूप वर्षांतून घेतला, खूपच वर्षांतून घेतला. घ्यायचा चालला होता, पण आता फायनली घेतलाच. गार्गीनं उद्घाटन केलं बरं का ते चेअरचं आणि टेबलचं. म्हणे मी अभ्यास करणार. आता मी हे शूट करतोय गार्गी. ऐकलं बघ गार्गी, हे शूट करतोय मी आणि बघायचं आहे मला तो किती दिवस तिथे जाऊन बसून अभ्यास करणार. ठीक आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत. गार्गी अजून तिथेच. गार्गी अजून तिथे हल्लेली सुद्धा नाहीये. म्हणजे तिची एक्साइटमेंट बघा तुम्ही. किती वाजेला पोहोचलो होतो? 4 वाजेला पोहोचलो होतो. 4 वाजेपासून आता 7 वाजले. हां, किती आवर्स झालेत गार्गी? हां, काउंट कर प्रॉपर्टली.
4 to 7 3 hours पासून तिथून हल्लेली सुद्धा नाही आहे. आम्ही बाहेर गेलो होतो ते एक मिनी अरेका आणि पीस लिली हे 2 प्लॅन्ट्स आणले आम्ही. आता बाकी बाहेर आहेत ते आता उद्या मॉर्निंगला दाखवणार. पण सेंटर ऑफ पॉईंट हे होता गार्गी. हाय गाईज. बरं आज आता स्टार्ट केला बरं का ट्राय करायला. मागे टी व्ही चालू आहे गार्गीचा. तर आजपासून काम स्टार्ट झालेलं आहे. असंही एडिटिंग करतोय. एडिटिंग तर मी नाही करत, तेजू करते. थोड्या ज्या स्टोऱ्या काल लिहिल्या होत्या रात्रीमध्ये, तर झोपेच्या याच्यामध्ये काय लिहिलं काय मी तर पुन्हा एक वेळा रिव्ह्यू करतो आहे, म्हणजे जेणेकरून नेक्स्ट वीकमध्ये जेव्हा ट्यूजडे वगैरेला ती रिफाईनमेंट होती त्यावेळेस जे हे राहील काही क्वेश्चन्स आहेत किंवा रिक्वायरमेंट राहील मी क्लॅरिफाय करेल. तर हा सेटअप केला आहे. आमचं ठरलं आता असं की जो टेबल वगैरे आहे तो इथेच हॉलमध्येच ठेवायचा, मागच्या रूममध्ये काही घेऊन जायचा नाही. आणि तशी गार्गीची पण इच्छा तीच होती. तर आज आम्ही विश्वनाथ पॅलेसला गेलो होतो जेवण करायला लंचला. 1 मिनटं गाईज. हां आय एम बॅक गाईज. तर आम्ही हॉटेल विश्वनाथ पॅलेस म्हणून काय प्युअर व्हेज त्याला गेलो होतो. एक राईस दिला त्याने, ऑनियन चिली फ्राईड राईस. तो फ्राईड राईस नव्हता पण ॲक्च्युली पण छान लागला. म्हणजे आम्ही एक्सपेक्टेशन ठेवलं होतं की चायनीज राईस काय ते, तर चायनीज सारखा नाही वाटला पण यस टेस्ट इज गुड. गार्गीचा आम्ही पनीर टिक्का मसाला मागवला होता. सो सर्विस वगैरे ठीक होती, म्हणजे एवढी खास नव्हती पण ठीक आहे. म्हणजे ट्राय 1 टाइम यू कॅन ट्राय, नॉट मस्ट ट्राय पण या यू कॅन ट्राय. सो अशा पद्धतीने आहे. आता रात्रीचे 10:30 झाले. आपल्याला एडिटिंग पण करायची आणि मला रिव्ह्यू पण करून घ्यायचा आहे. तर आता मी ते करतो. आज शनिवार होता, असा दिवस संपला आणि इथपर्यंत एवढंच ठेवूया. या व्हिडिओसाठी एवढंच ठेवूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर असंच राहा, खेळत राहा आणि लाईक करत राहा, सबस्क्राईब पण करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय. नॉट बाय, टाटा.